चिकित्सक समूहाच पाटकर वर्दे कॉलेज कुडाळ. आर कोर्सेस: BSc in Hospitality Studies, Diploma in Hotel Management, Craft Course in Cookery, Bakery and Confectionery, Craft Course in Food and Beverage Service and Accommodation Management, and Masters in Tourism and Travels Management. Our achievement: A+ grade by NAC and 100% placement guarantee. Our campus: Health Retreat Resort, समर्थ सृष्टीनगर, कुडाळ वेंगुर्ला रोड, पिंगोळी, कुडाळ 416528. ऑफिस ॲड्रेस: कुडाळ सावंतवाडी रोड, अपोजिट SRM कॉलेज, कुडाळ. कॉन्टॅक्ट नंबर 023-6222-1682 और 9764809669. नगराध्यक्ष साहेब, काल संदेश पारकर यांनी कणकवली नगरपंचायत हे दरोडेकरांचं सरकार आहे आणि त्यांनी पुतळा जो हटवला आहे तो रातोरात हटवलेला आहे, त्याबद्दल काय भूमिका आहे? मुळात आधी दरोडे आणि लुटारू यांनी आधी नगरपंचायतला म्हणणं हे चुकीचं आहे. कारण या नगरपंचायतमध्ये त्यांनी आपलं म्हणजे नगराध्यक्ष म्हणून निदान 5 वर्ष तरी भूषवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी दरोडे वगैरे नगरपंचायतला बोलणं चुकीचं आहे. मुळात आधी हा पुतळा हा प्रशासनाने विधिवत पूजा करून या नगरपंचायतच्या सभागृहामध्ये ठेवलेला आहे. आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगेन, कदाचित तो पारकरांना पुतळ्याचं जर दर्शन घ्यायचं असेल आणि त्यांना जर हार घालायचं असेल तर सभागृहाची चावी मी त्यांना उघडून देईन. ते यायला इथे हे करताय येत नाही तर त्याचं त्यांनी दर्शन घेऊन जावं. आणि दरोडेखोर लुटारू मी तुम्हाला उदाहरण देतो की या माणसाने कणकवली शहरातील व्यापारी मिलिंद कोदे हा उधारी मागायला गेला म्हणून ह्याला दुकानात जाऊन या माणसाने झोडलं, दरोडा घातला. ह्याला दरोडा म्हणतात. कणकवली पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक PI साळुंके यांच्यावर ह्याने कॉलेजमध्ये जाऊन हल्ला केला. हा माणसाची म्हणजे हा माणूस या प्रवृत्तीचा आहे. तो माणूस आमच्यावर आरोप करतो. जो कोण असेल त्या माणसाला मी तुमच्या माध्यमातून सांगेन की मी शक्यतो जुगारडा पटवाला यावर मी भाष्य करत नाही. मला कणकवली शहराचा विकास करायचा आहे. आपल्या कणकवली या बॉडीला सगळ्यांना कणकवली शहराचा विकास करायचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला विकासापासून वंचित करण्यासाठी हे काही विषय नाहक आमच्यावर लादले जात आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी कणकवली नगरपंचायतचे हे सर्व टीम कुठेतरी डायव्हर्ट झाली पाहिजे आणि येणाऱ्या 7-8 महिन्याचा आज कालावधी राहिला त्याच्यात काम होता नाही म्हणून हा माणूस प्रयत्न करतो. या माणसाकडे एकही पद शिल्लक राहिलेलं नाही. हा माणूस नुसता त्यांचा शिवसैनिक आहे. ह्या माणसाला एक बिचारे आदित्य ठाकरे साहेबांनी पद दिलं पर्यटन समितीचं आणि दिलं आणि सत्ता गेली. या माणसाने सन्माननीय तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातात हात दिला विधान भवनामध्ये आणि हातात हात दिला आणि संध्याकाळी सगळे आमदार पळून गेले. म्हणजे या माणसाची पार्श्वभूमीच अशी आहे. या माणसाने राणे साहेबांनी या माणसाला महामंडळ दिलं, लाल दिवा दिला गाडी, याला दरोडा म्हणतात. दरोडा घातला म्हणून याला पद मिळालं. त्याच्यानंतर आणि काय काय डिलिंग झालं हा पक्षात येताना ते मला सगळं माहिती आहे. आणि हा कसं काय मागून जबरदस्तीने यांच्याकडे मागून काय घेऊन गेला आणि काय त्याच्यानंतर प्रवेश केला हे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो. त्याच्यामुळे या माणसाबद्दल या नगरपालिकेतला एकही नगरसेवक सुद्धा बोलू इच्छित नाही. कारण ज्या माणसाकडे पदच नाही आहे. त्याच्यामुळे या कणकवली शहरातली तरुण पिढीला आपल्याला एका चांगल्या विशिष्ट ठिकाणी न्यायचं आहे. ही तरुण पिढी बरबाद झाली होती. बघा आता 2008 आपण आल्यापासून तरुण पिढीला आम्ही एका चांगल्या जागेवर नेऊन ठेवले, तरी पण तरुण पिढीला बरबाद करण्याचं काम हा करतोय. आपल्याला तरुण पिढीला सांभाळायचं आहे. कणकवलीतली नागरिक सध्याच्या कणकवली नगरपंचायतच्या कामावर खुश आहेत. एवढी विकास कामं होत आहेत. येणाऱ्या 7-8 महिन्यात सुद्धा कणकवली शहराचा आणखी कायापालट होईल हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो. विकासामध्ये कोणतेही राजकारण करत नाही आम्ही. कैलासवासी श्रीधरनाईक उद्यान होतं, तुम्हाला माहिती असेलच. तिथे आम्ही 70 लाख रुपये 75 लाख रुपये मंजूर करून आणले. ते कैलासवासी श्रीधरनाईक हे नायकांच्या काकांचं नाव आहे, आमदार नायकांच्या काकाचं नाही म्हणून आम्ही विरोध केला नाही. पारकरांना जर आणि काहीतरी करायचं असेल तर पारकरांनी आम्हाला सांगावं.
त्या पारकरांचं जे काही जे सामाजिक सांस्कृतिक आणि काय काम असेल त्याला सुद्धा कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून निधी दिला जाईल. पण नाहक जर वैयक्तिक काहीतरी आरोप करत असतील तर ते आरोप कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. आणि एखाद्या माणसाची वैचारिक पातळी असते आणि तो त्या माणसाची ती वैचारिक पातळी त्याला त्या समाजामध्ये किंमत देते. जर तो त्या वैचारिक पातळीला घेऊन जर आमच्याशी बोलला तर त्याला सन्मान मिळेल. जर त्याची वैचारिक पातळी जर खालच्या लेवलची असेल तर त्या माणसाकडे आम्हाला उत्तर देण्यासाठी आणि बघण्याची सुद्धा इच्छा नाही. कारण आम्हाला या 8-9 महिन्यात काय 7-8 महिन्यात विकास करायचा आहे. पुतळा तो चोरीला गेला कशाला, कोणीतरी काढला त्याची पण त्याने नावं घेतली आहेत. अरे दे तक्रार. त्याच्यानंतर तुमच्या माध्यमातून सांगतो ती PSI खंडागळे साहेब, API खंडागळे आहेत, त्यांच्यावर आरोप केला की नितेश साहेबांनी यांना धमकावलं, शिवीगाळ केली. अरे म्हणजे काय खोटं बोलण्याला सुद्धा मर्यादा आहे. तुम्ही आत्ता इथून जा आणि खंडागळे साहेबांना विचारा तुम्हाला शिवीगाळ कोणी केली, कोणी फोन केला काय, ते तुम्हाला सांगतील. मग माझी तुमच्या माध्यमातून मग पोलीस स्टेशनला मागणी आहे की त्यांनी हे पोलिसांची बदनामी करतो म्हणून ह्याच्यावर गुन्हा दाखल करा. या काही माणसाने आरोप केले की पहाटे 4 वाजता छत्रपतींचा पुतळा काढून घेऊन गेलेत म्हणून किंवा हटवला. तर या माणसाला हिंदू धर्माचा अभ्यास नाही असं मी मानतो. कारण प्रशासनाने जी 4 वाजता कारवाई केली ती हिंदू धर्मामध्ये 4 वाजता हा ब्रह्ममुहूर्त समजला जातो. त्याला पुन्हा सांगा, हे माझं त्याने ऐकून दे, 4 वाजल्याचा मुहूर्त हा ब्रह्ममुहूर्त असतो. त्याच्यामुळे प्रशासनाने 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर छत्रपतींची विधिवत पूजा करून सन्मानाने तो पुतळा तिथून सभागृहामध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामुळे याला मराठी भाषेचा किंवा मराठी ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्याचा थोडासा अभ्यास या माणसाने हिंदू धर्माचा सुद्धा अभ्यास करून घ्यावा आणि मगच बोलावं. हायकोर्टात जाणार असाही इशारा संदेश पारकर यांनी दिला. शुभेच्छा आहेत त्यांना. ते उगाच सांगून आम्हाला जातात. तिने आधीच गेलं पाहिजे होतं. सांगतात म्हणजे ते घाबरतात. त्याच्यामुळे हायकोर्ट कशाला, सुप्रीम कोर्टात जाऊन दे. त्यांनी असं काहीतरी मी वाचनात आले की त्यांनी म्हटलं की माहितीच्या अधिकारात मी कागद घेऊन जाणार आहे म्हणून. प्लीज माहितीच्या अधिकारात कागद घेऊ नको, तुम्ही या अर्ज करा. जेवढे कागद पाहिजे ते मी मुख्याधिकारी साहेबांना रिक्वेस्ट करेन की ह्यांना सगळे कागद द्या पाहिजे तेवढे. पोलीस स्टेशनला सुद्धा रिक्वेस्ट करेन, त्यांच्यावर पण आरोप केला आहे. प्रांत मॅडम आणि त्यांचा बिचाराचा काय संबंध नाही, त्यांच्या ज्या प्रशासनाचा संबंध नाही त्यांच्यावर आरोप करतोय. त्यांना पण सांगेल काय पाहिजे असले तर पेपर द्या. उगाच कशाला पैसे फुकट घालवतात हे, ते पैसे फुकट घालू नको म्हणून सांगा. तुम्ही एक अर्ज द्या, तुम्हाला लगेच सगळे पेपर दिले जातील. शिवसेना नेते अतुल रावणे यांनी देखील काल आरोप केलेले आहेत, काय सांगू? अतुल रावणेला तुमच्या माध्यमातून सांगतो, अतुल रावणेला त्याच्या स्वतःच्या भावाला ग्रामपंचायतमध्ये निवडून आणता आलं नाही. तो अतुल रावणे जर नगरपंचायतवर बोलत असेल तर अतुल रावणेला एवढाच निरोप द्या की कणकवलीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सगळेच नगरसेवक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्याच्यामुळे यापुढे जर तुम्ही या कणकवली नगरपंचायतच्या राजकारणामध्ये जर काही इंटरफेअर करत असाल आणि काहीतरी आरोप करत असाल तर तुम्हाला त्याच पद्धतीने आरोपाला उत्तर दिलं जाईल. त्याच्यामुळे मगाशीच बंडू हरणे साहेबांनी सांगितलं तसं अतुल रावणे या अंगाने वाढलेले आहेत, इकडून काहीच नाही आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं, नगरपंचायतच्या आमच्या विषयात पडू नये. पुतळा चोरीला गेल्याची तक्रार. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.